देव पाहायचा असेल ना आणि देव अनुभूती घ्यायचा असेल तर देव खऱ्या अर्थाने ह्या मेंढी माऊलीमध्ये देव आहे। देव तुम्हाला ह्या लेकरांची राखण करायला, धर्म वाढवायला माझा देव आला। म्हणून सुंदर अशी सर्वांनी मेंढी माऊलीची सेवा करायची। एक साधी साधी प्रश्न, साधी साधी गोष्ट आहे। मला सांगा, ए माईनो, खरं खरं बोलायचं बरं का, तुम्ही पोट भरून खाता, चांगला पदार्थ हात पुसताना पोरगा उपाशी ठेवता, असं केलंय का? खरं सांगायचं मला, आणि असलं खरं तर सांगा, आपलीच माणसं सगळं। ए दादा, तुम्ही सांगा, तुमचा प्रश्न, तुम्हाला प्रश्न, तुम्ही राब राब राबता कष्ट करता, पोरगा जन्माला येण्याच्या अगोदर, पोरगी जन्माला येण्याच्या अगोदर तिच्या पोटा पाण्याची व्यवस्था करून ठेवता, पण असं कधी केलंय का तिला दिवसात एकच टाइम जेवण द्यायचं, तुम्ही 3 टाइम जेवायचं? केलंय का असं? अरे बाप बाप असं नाही, आई असते। बाप एक उपाशी राहील पण लेकराला उपाशी राहू देणार नाही, हा बाप आहे। आई शिळा तुकडा खाईल पण लेकराला ताजं करून देईल, ती आई आहे। मग जर तुम्ही ह्या लौकिक स्वरूपामध्ये जगत असताना आपल्या लेकराला उपाशी ठेवत नाही, मामा जगाचा मालक, जगाचा बाप, जगाचा आई बाप आहे, तो भ्रमंती करत असताना तुमच्या गावाला आला आणि त्याच्या समोर बसणाऱ्या ह्या लेकरांना माझा मामा उपाशी ठेवल का? ह्यांच्या परपंचाची वाटोळ होईल असं काही करल का? माझ्या मामाची बकरी, तुमच्या मामाची बकरी, आपल्या मामाची बकरी तुमच्या रानामध्ये चरली, मग तुमच्या गोरढाला उपाशी मारल का देव? कधीच नाही करणार हो। माझ्या देवानं आजपर्यंत पगार बुडवलाच नाही। सांगून जाईल पुढच्या चरित्रामध्ये की देवाचा पगार किती मोठा असतो। म्हणून सुंदर अशी सेवा सर्वांनी मेंढी माऊलीची करायची। त्या मेंढी माऊलीचं पाऊल प्रत्येकाच्या घराला लागू द्या। अरे प्रत्येकाच्या पाठीमागं काळ गिरट्या घेतोय, प्रत्येकाच्या पाठीमागं कली गिरट्या घेतोय। ए ताई, ए मावशे, बसून घे कुठेतरी एका जाग्यात, इकडे फिरू नकोस। प्रत्येकाच्या पाठीमाग काल आणि कली गिरट्या घेतोय, कुणाला सुख नाही म्हणाय नसते, दिसाय माणसं तोंडाने गोड दिसतात, आवडले बेकार, दुखणं सांगता येत नाही, प्रत्येकाला दुखणं आहे, सगळी आमच्या आवडाय निवडाय जागा नाही, ठीक आहे। पण एक सांगता, प्रत्येकाच्या पाठीमाग काळ आणि कली गिरट्या घेतोय। माझ्या मामांच्या मेंढी माऊलीचं पाऊल प्रत्येकाच्या शेताला, घरादाराला जर लागलं ना, तर तुमच्या पाठीमागचा काळ आणि कली त्या मेंढी माऊलीच्या नखाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, आणि तो काळ नाही आणि जसा मामाचा भंडारा सोनेरी आहे, तसा तुमचाही परपंच सोन्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या मेंढी माऊलीची सुंदर अशी सेवा करा। माझ्या ताईंना विनंती आहे, संध्याकाळी दररोज सकाळ आणि संध्याकाळ येत असताना मामांच्या मेंढक्यासाठी भाकरी आणायच्या। आज कुणी कुणी आणले हातवर करा, ए माईनो हातवर करा, पटापट हातवर करा, एकच करा, 2-2 नका करू, संख्याला वाढतील। 5, 1, 2, 4, 5च खा बाबा, बाकी पीठ संपलं होतं हो। अरे काय पीठ संपलं होतं का काय? ए माई, आता माहित झालंय ना, उद्यापासून मामांच्या तळावरती भाकरी आणायची, चटणी भाकर असो, जे काय असेल मामांच्या मेंढक्यासाठी आणायचो। साक्षात भगवंतासाठी आणलेला नैवेद्य आहे तो, डायरेक्ट नैवेद्य मामापर्यंत पोहोचत असतो। म्हणून मामांच्या मेंढक्यासाठी सकाळ संध्याकाळ तळावरती भाकर पोहोच झाली पाहिजे, ही गोष्ट विसरू नका। आयुष्यभर परपंचाच्या भाकरी थापण्यात गेलं, जाण्याची वेळ आली तर सुख नावाची गोष्ट अंगाला जवळ आली सुद्धा नाही। अरे आयुष्यभर जगाच्या आयुष्यभर परपंचाच्या भाकरी थापल्या, आता मामांसाठी, मामांच्या मेंढक्यांसाठी भाकरी थापून आणत जा, जे घरी असेल ते घेऊन येत जा। तो तुमच्या हातून आलेला नैवेद्य खास मासारख्यात मामाजवळ पोहोचत असतो। ऐका, कुठल्या पंक्तीला मामा बसेल, कुठल्या पंक्तीला हलसिद्धनाथ बसेल, कुठल्या पंक्तीला मुळे महाराज बसतील, आणि तुम्ही आणलेला नैवेद्य त्यांच्या मुखामध्ये जाईल। म्हणून त्या भाकरी घेऊन यायच्या। मामांचा तळ दुसऱ्या गावाला जात असताना एकतर माझं म्हणणं आहे, सोडूच नका लवकर, कारण परत कधी येईल सांगता येत नाही। बर परत येईल हे जरी खरं असलं तर तुम्ही आम्ही असो का नाही सांगता, ही पण महत्वाची गोष्ट आहे। कोण काय फक्त फिक्स स्टॅम्प पेपरवरती लिहून आलेला नाही, कोणाला काहीच माहित नाही कधी लाईट बंद होईल आणि कधी खटका पडेल। म्हणून
अधिकार पडा जास्त थापा हे मारायचा लोकांना चाटा हे मारायचा आणि लावा लावी हंडीच बरोबर अधिकार दिलाय मिळालेल्या तांब्यातून आवाज काढतात आणि माणसं नाचायला लावतात काहीतरी कुणाचं त्या पोहे नाचायला त्यातून आवाज करून माणसं डोलायला लावणं अधिकार तेवढा आहे सर्वांनी मामांच्या मेंढक्यांसाठी भाकरी आणायच्या असं तो नैवेद्य आणायचा मेढी माऊलीला चारा भरपूर द्यायचा आणि ज्या दिवशी उठतळाच्या आदल्या दिवशी हे माझ्या ताईंनो उशिरा आल्या त्यांना सांगतो ए माई लक्ष द्या माझ्याकडे हात वर करा सगळे माझ्या बहिणी माझ्या माई हात वर करा हे बहिणींनो हा मध्ये शॉर्टकट हल्ला हात वर मला सगळं दिसतं इथून ऐका हे माझ्या ताईंनो आपला देव आपल्यासाठी आलाय तुमचा आमचा मायबाप आपल्यासाठी इथपर्यंत आलाय ना मामा ज्या दिवशी उत्तर होईल त्याच्या आदल्या दिवशी या मामासाठी पुरणपोळीचा गोड नैवेद्य घेऊन यायचा अरे बाप आल्यावरती लेकीची जशी लगबग होती ना तसा देव आलाय ना आपला बाप आलाय त्यासाठी लगबग झाली पाहिजे आणि पुरणपोळीचा नैवेद्य आणायचा तेवढे विनवणी तुम्हाला विसरू नका आता सुंदर अशी सेवा करा कोण आहे वो देव आपण काय केलं ह्या कलियुगामध्ये महाराज अगदी थोडक्यात सांगून जातो बरं का आता ती कष्ट करायला माझ्यापाशी वेळ नाही कधी योग आला तर कष्ट करत किंवा ह्या वर्षी बरं का मामांची यात्रा संपन्न झाली की 7-7 दिवसाच्या कथा प्रारंभ करतो देवाच्या आशीर्वादाने अख्ख्या महाराष्ट्रभर आणि विस्तृत प्रमाणे मामा जगदुनियापर्यंत कसं पोहोचल ह्यासाठी हे सगळं मामाने दिलेलं म्हणणार आहे आपल्या हातात काहीच नाही बोलवता धनी लय मोठा आहे काही ढेकळ येत नाही मला का फिरतो हीच मला कळत नाही हा फिरावतोय बघू नका ऐकायला भेटतील तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात घ्या मामांच्या आईनं नवस केला नाही पहिला मुद्दा मामांच्या आईनं नवस केला नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा मामा जो अवताराला आला मी नेहमी बोलताना सांगतो की जगा वेगळा देव माझा बाळा का असं सांगतो त्याला भरपूर कारण आहेत एकतर देव भेटायला आपल्या गावाला येतो म्हणून जगा वेगळा आहे प्रत्येकाच्या घरादाराला जाऊन आशीर्वाद देतो म्हणून जगा वेगळा देव आहे आलेल्या माणसाला खाली हातानं पाठवत नाही जगा वेगळा देव आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या रूपानं कामाच्या नुसार पगार देणारा देव माझा मामा आहे पण सगळ्यात आगळं वेगळं स्वरूप आहे त्या कलियुगामधला एकमेव अवतार मी नेहमी बोलताना सांगतो प्रत्येक मामा की ऐसा अवतार होणे नाही पुन्हा असा अवतारच होणार नाही मी नेहमी सांगत असतो ह्याला कारण आहे कारण हा मामाचा अवतार महाराज तिन्ही देवाचा एकत्रित अवतार तिन्ही देवाचा एकत्रित अवतार आहे ही कलियुग इतकं भयान आलं कलीचं राज्य आलं ह्या कलियुगामध्ये देवांना सुद्धा अवतार घ्यायला भीती वाटली देवांना सुद्धा अवतार घ्यायला भीती वाटली इतकं बेकार कलियुग आहे कुणाला घाबरत्यात तेव्हा आम्हाला घाबरत्यात म्हणून देव सुद्धा अवताराला धाडस करत नव्हता मग ह्या तिन्ही देवांनी एकत्र घेऊन अवतार घेतला ह्या माझ्या मामाचा अवतार आहे पहिलं कारण घडलं हलसिद्धनाथ महाराज नवनाथांचा जेव्हा अवतार झाला नवनाथांपैकी हलसिद्धनाथ म्हणजे गहिनीनाथांचा अवतार आहे गहिनीनाथ कोणाचा अवतार आहे महाराज महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार गहिनीनाथ आहे गहिनीनाथांनी पुन्हा हलसिद्धनाथाच्या रूपाने अवतार घेतलाय तो चरित्र खूप मोठं आहे आणि त्या हलसिद्धनाथांना ह्या देवानं आशीर्वाद दिला शिवशंकरानं की हे हलसिद्धनाथा तर शिव हर आणि हरा वेगळं भेद नाही हरी आणि हर एकच जीव शिव आणि वैष्णव सगळी एकच ही कोडा करून उघडणार नाही आणि उघडू पण नाही मोकार डोक्याची केस आहे तिथून जायचं ताण घेता ऐका हलसिद्धनाथाचा अवतार झाला गहिनीनाथाच्या रूपानं गहिनीनाथाचा अवतार हलसिद्धनाथाच्या रूपानं झाला शिवशंकर आले आशीर्वाद दिला सांगितलं हे हलसिद्धनाथा या कलियुगामध्ये 12 वर्षाची कठोर तपश्चर्या केली तुझं हालहाल करून घेतलं कलियुगाच्या अंतापर्यंत जगदुनिया तुला हलसिद्धनाथ म्हणून ओळखेल आशीर्वाद दिला कलियुगामध्ये मी मनुष्य रूपाने अवताराला येईल त्यावेळेला मी तुझ्या डोहीवरचं कांबळ खांद्यावरती घेईल आणि ज्या शेळ्या मेंढ्यांच्या केसापासून हे कांबळ बनवलं त्या शेळ्या मेंढ्यांची तुझी लेकरं म्हणून सेवा करून पहिला आशीर्वाद शंकरानं आशीर्वाद दिला याची तयारी दाखवून तिथं हलसिद्धनाथानं सुंदरा मातेला आशीर्वाद दिला सुंदरा मातेनं मागणं मागितलं नाही महाराज तुकोबारायांनी मागणं मागितलं मग ते मागणारे होते का महाराज नाही ना तशी माझी हलसिद्धनाथ तशी माझी सुंदरा माता सुद्धा मागणारी नव्हती परंपरा लय मोठी आहे
मग त्या हलशींना मला मागितलं, हलशींना त्याच्या डोक्यावरती जड झालं पुण्याचं वजन, तेव्हा सांगितलं काहीतरी माग, ते खूप मोठा इतिहास आहे, 1891 आणि शेवट मे महिन्यामध्ये सांगितलं देवा तुला द्यायचंय ना तर एकच दे, तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटात जन्माला दे. शिवशंकराने येण्याची तयारी आहे. तिकडे हलशीनाथ म्हणजे विष्णूचा अवतार, त्यांना सांगितलं की तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला दे. दोघांची अवताराची येण्याची तयारी झालेली आहे. मग जर दोघं अवतार येण्याची तयारी झाली तर एकटे ब्रह्मदेव बसून काय करते, त्यांनी विचार केला मी थांबून काय करू, आणि सगळी लीला रचली गेली. या कलियुगामध्ये धर्म अधर्म वाढला. म्हणजे काय कोण राक्षस येत नव्हती रेड्यावर बसून तलवारी घेऊन, माणसामध्ये राक्षस निर्माण झाली. भुकासाठी माणसाला जीव द्यावं लागलं, अधर्म वाढला, खूप मोठा अधर्म वाढला. आणि तो धर्माची स्थापना करायला, त्या अन्नदानावरती धर्म दाखवायला, शेळ्या मेंढ्याच्या जीवावरती परब्रह्माची प्राप्ती करून द्यायला माझ्या देवाचा अवताराची तयारी झाली. आणि मग ब्रह्मदेवाने सुरू केलं की मी अवताराला येणार, आणि मग तिन्ही देवाचा एकत्रित अवतार सुंदर मातेच्या पोटी झालेला. आणि म्हणून माझा मामा सांगतो मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा मी शिवशंभोचा अवतार आहे. मामाच्या बापनुकीचं मी परब्रह्म आहे, मी शेष नारायण आहे, मी स्वतः शिवशंकर आहे. आणि मग देवाचा अवतार आहे, आणि मग देव अवतारानं या सगळ्या लीला आहेत. आणि म्हणून देवानं पण सांगितलं शेवट मामाचा अधिकार लय मोठा आहे. काळावरती सत्ता, सगळ्या देवावरती सत्ता आहे. या गादीला 33 कोटी देवांची हजेरी असते. सोडा तुम्ही 33 कोटी देवांची हजेरी ह्या गादीला, एवढा अधिकार माझ्या देवाचा. ह्या देवानं नवस केलेलं नाही. देव कोणा एका ह्याचा अवतार नाही. देव आलाय केवळ आणि केवळ धर्म वाढवायला आला. आणि म्हणून धर्म म्हणजे काय होतं, देवानं याचा शब्द दिला होता की कलियुगामध्ये अवताराला जाईल आणि 1000 जीवांना पोट भरांना घालेल, म्हणजे धर्म करेल. आणि मग 1000 जीवांना पोट भरांना घालायचंय तर मग माणसांना बरोबर घेऊन चालणार आहे. कधी गुवाहाटीला जातील सांगता येत नाही. मग ह्या देवानं शेळ्या मेंढ्यांना बरोबर घेतलं, मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा बरोबर घेतला. आणि देव बकरी राखू लागला. का मेंढी माऊलीला बरोबर घेतलं तर ह्या मेंढी माऊलीची उत्पत्ती वारुळामधून आहे. का मेंढी माऊलीच्या रूपाने यावं लागलं, ज्या साधू संतांचं कर्म शिल्लक राहिलं, ज्या साधू संतांना वाटलं संतांची संगती घडावी, त्या साधू संतांना मामांच्या शेळ्या मेंढ्यामध्ये अवतार घेतलाय मेंढी माऊलीच्या रूपाने. आणि मामाची संगती करायला लागली. आणि हा वैष्णवांचा मेळा अनुभवायला लागलेला आहे. ठीक आहे, हा सगळं अशा प्रकारचं चरित्र आहे. हा देव आला, जगाचं कल्याण करायला सुरुवात केली माझ्या मामानं. आणि कल्याण करत असताना माझा देव या गावावरून त्या गावात जात असताना मामांची बकऱ्याचा नियम होता. मामा कर्नाटकच्या भागामध्ये बकरी घेऊन जायचा. एप्रिल मे महिना आला रे आला की मामाने महाराष्ट्रातली ब्रह्मंती आटवायची. आणि हळूहळू हल्दी, सेनापती, कापशी, हमीदवाडी, मेतक करत 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 गडिंग्लज, वरनाळ, शिंदरी करत करत पावसाळा सुरू व्हायच्या मुहूर्तावरती त्याच्या आरभावीच्या भागातनं कर्नाटक मध्ये प्रवेश करायचा. या महाराज अंतकरणपूर्वक धन्यवाद. आला म्हणून धन्यवाद देऊ का लवकर आला म्हणून? बघितलं समाधान. मग अशी सांगितलं ना हा मामाचा गोतावळा आहे, नातं भंडाऱ्याचं आहे. आमचे गौरी पाहुणं पण आले, शेरगी पाहुण्याचा पण फोन आला, येतो म्हणले. मला काय सांगता येत नाही. आताच दिल्ली कडून ते आले, आजच निघते. त्या गौरी मामा या. आणि सगळ्यांनी मामाची सुंदर अशी सेवा करतात. सगळ्यांची तिथं आल्याला माणूस सुद्धा येत नाही. ज्यांनी मामा बघितला, ज्यांनी मामाची सेवा केली, जो मामाची सेवा करतो, जो शेळ्या मेंढ्याची सेवा करतो ना, तो अधिकाराने येऊन पुढे बसतो. ठीक आहे, सगळ्यांसाठी काय वाजवतो. एक वाक्य सांगून गेलो, ज्या देवाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करायची, त्या मामाला शरण जायचं, ज्या मामाची भक्ती करायची, त्याला आवडणार सेवा करायची, तो कसा आहे हो काय नको. माझ्या देवानं त्यावेळेला सांगितलं, अरे तुम्ही माझ्या तळावा आलाय नव, अरे तुम्हाला कोण काय म्हणतं याच्याकडे तुम्ही अजिबात बघू नका. तिथं आलाय नव, तिथं या, राबा, कष्ट करा, माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा.
ओ दादा शिंदे साहेब होते का काहीतरी लक्षातच असं पाठीमाग हो. माझा देव सांगायचा, अरे तुम्ही माझ्या तळावरती आलाय नवय, तळावरती या. कोण काय तुम्हाला म्हणतंय याचं काय बी विचार करू नका. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि काम करा, राबा, कष्ट करा, माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा. म्या पगार द्या बसलो आहे नवर, काय चिंता करायलास. माझा देव सांगायचा, देव पगार द्यायला बसलाय तुम्हाला, पण जसं जसं काम तसा तसा पगार आहे. ए माई बस खाली, बसून घे बसून घे बसून घे खाली, बस खाली. आता कुणी अजिबात उठायचं नाही बरं का, एकालाच काही येऊन देऊ नका अजिबात. अतिशय नाजूक विषय सुरू मला सांगायचा आहे. देव आमच्यासाठीच आलाय. ऐकत आहे सगळं उरकलं ना, तिथे एक वेळ माझ्या देवाचं दर्शन घेऊ नका, काही फरक पडणार नाही. दर्शन घेऊ नका, पण मामांची भांडी ज्या भांड्यामध्ये माझ्या मामाचा स्वयंपाक बनतो ना, ती भांडी कसा देव तिथे आशीर्वाद देतो. नका देवा कशी पंक्तीला वाढा, मेंढक्यांना काही कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्या. तिचं पत्रळ्या उचला, इथं पडेल ती काम करा. माझा देव तुम्हाला घरी येऊन आशीर्वाद दिला. माझा देव सांगायचा, देव मामाच्या तळावर जर तुम्हाला देव बघायचा असेल ना, तर माझा मामा माझा देव त्या बकऱ्यात आहे, त्या तळावरती राबण्यामध्ये माझा देव आहे आणि कष्टामध्ये माझा देव आहे. तिथे येऊन राबला, कष्ट केलं तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. देव लय साधा आहे, देव लय साधा आहे आणि त्याला साधीच माणसं आवडतात. ह्या देवानं भ्रमंती सुरू केली. कर्नाटकच्या भागामध्ये मामाची बकरी जायची. जाता जाता कागल तालुक्यामध्ये मुरगुडच्या 5-7 किलोमीटरवरती हळदी नावाचं गाव, आणि त्या हळदी नावाच्या गावामध्ये मामाची बकरी नित्य नेमान जायची. टाइम असायचा मार्च एप्रिल मे, या 3 महिन्यातला कुठला तरी महिना, 6 महिना बकरी राहायची. तिथं रावाप्पा, राऊ म्हणायचे, कोण रावाप्पा म्हणायचे, कुणकेकर कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये मामा जसा आला कसा रावाप्पाला मामाची सेवेचा छंद लागला. प्रपंच खटला होता, प्रपंच चालू होता. आणि या रावाप्पाला मामांच्या आशीर्वादानं, कृपा आशीर्वादानं 3 मुलं आणि 1 मुलगी झाली. आणि परपंच चांगला सुरळीत चांगला चालला. लहान लेकरू, परपंच मोठा आहे, धावून घेऊन सदन आहे, चांगलं कौलावू घर आहे. ती खपराचं घर म्हणतात बघा, कौलावू घर आहे चांगलं खपराचं. 5-6 खोल्या आहे. पुढे अशी वसरी उतरवलेली, एका बाजूला ढेरच आहे, खाऊन घेऊन सदन. पण मामाची बकरी त्या परिसरामध्ये आली राहिली. त्या रावाप्पानं मामाचा तळ धरायचा, मोठ्या पोरांना त्या सगळ्यांनी कामं करायची. आणि सगळ्यात धाकटं पोरगं होतं बाळाराम कुंटेकर. आणि ही आपल्या बरोबर मामाकडे जायचं, मामाच्या तळावर जायचं. तिथं चुरमुरायचं, लाडू खा, पडल त्याचं काम छोटं मोठं कर, मामाने काय काम सांगायचं ते करायचं. आनंदात उड्या मारत मारत दिवस घालवायचे. हा म्हणता दिवसापाठीमागे दिवस चालले, आनंदाचं क्षण चालू आहे. 1942-43च्या टाइमामध्ये या बाळारामाचं लग्न झालं. पार्वती नावाच्या लेकराशी लग्न झालं. सुंदर असा प्रपंच सुरू झाला. पोरगे आनंद आहे. परपंच मोठा व्हायला लागला. आणि आता ह्यांना वाटू लागले लेकरू होईल, आज होईल. 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली. शेवट गर्भधर राहिले. मुलगा झाला. आनंद झाला घरामध्ये. मुलगा झाला, पण मी तिला मान्य नव्हतं. 2.5 महिन्याचा मुलगा वाढला. काय असेल म्हणून विषय सोडून दिला. पुन्हा गर्भधर राहिले. पुन्हा तेच दिवस आले. पुन्हा 3-4 महिन्याचे लेकरू पुन्हा वाढला. एक मुलगी झाली. ती मुलगी पुन्हा वाढली. शेवट साल 1945 संपला आणि 46 सुरू झालं. 46चा जूनचा महिना असेल साधारणतः. त्या जून महिन्यामध्ये ही माई गर्भधर होती. 3 मुलं पोटाला आणि 1 मुलगी पोटाला जन्माला आली होती. आणि तिन्ही मुलं वाढली, मुलगी वाढली. आणि मग सासूरवाद जात सुरू झाला. आणि अशाही कष्टामध्ये ही पार्वतीबाई गर्भधर राहिली. आणि 47 साल संपायच्या आधी पोटी एक पोरगी जन्मली. आणि कर्मधर्म संयोगानं आशीर्वादानं ती मुलगी जगली. नाव ठेवलं जनाबाई. पण त्याच्यानंतर 2 वर्ष गेली.
तिला मूळ नाही, बाळ नाही, काही नाही. 3 वर्षे 1950 आलं ती पुन्हा गरोदर राहिलीच नाही. मग आता वंशाला दिवा पाहिजे, परपंच वाढला पाहिजे, म्हणून चर्चा सुरू झाली की आता बाळारामा तू दुसरं लग्न करून घे. जमीन हाय, जंगला हाय, समजा हाय. पार्वतीबाईला वाईट वाटलं, मला आता सोबत येणार नाही. असं 2-4 महिने गेलं. त्या बाळारामाचा सुद्धा जीव होता त्यावरती. आणि लेकरू मामाच्या शेतात अखंड होतं. मामाला सांगावं का हा प्रश्न पडला, तर नको म्हटली मामाला सांगायला. जसं आहे तसं होतं. शेवट साल 1951ला त्या पार्वतीबाईनं आपल्या मालकाला सांगितलं, धनी काय विचार करतायचा, माझी नका तुम्ही चिंता करूचा, तर तुम्ही दुसरं लग्न घ्या. उपवार नाही तर कसं व्हायचा परपंच. हृदयावरती महाराज कल्पना करा माई, स्वतः सांगते की मला सोबत घेऊन काय परिस्थिती असेल, पण दगड ठेवला हृदयावरती. आणि साल 1952 त्याच गावातल्या हरिभाऊ पडवळांची मुलगी, तिचंही नाव जनाबाई, तिच्याशी त्या बाळाराम कुंचेकरांचं लग्न झालं. लग्न करून घरी आणले. बिचारे दोघी नांदाय घातल्या. नाव तिचं जनाबाई, जनाबाई सारखीच होती. दोघींनी सुंदर अशी परपंच चालवला. मामा आला की मामाची दोघींनी सेवा करायची. ही जनाबाई मामाच्या तळ आला की मामाच्या तळावरती जायची. काय घरी असेल, त्याने असू, आंबेल असू, तांदळाच्या भाकरी असू, काय जरी असतं ना घरी, ते बनवायचं आणि मामाच्या तळावरती घेऊन जायचं. तळावरती गेल्यावरती समजायला वाढायचं आणि समजायला वाढलं की धाडलोट करायची, काम आटवायचं, घर घालायचा, नित्य नेमाचं असायचं. वर्ष पाठीमागून वर्ष गेली. लग्नाला 1.5-2 वर्ष झाली आणि तिच्या पोटी गरोदर आहे, तिच्या पोटी मुलगी जन्माला आली. थोडस नाकूम रडणं झालं. पुन्हा गरोदर आहे, पुन्हा दुसरी मुलगी जन्माला आली. मग घरामध्ये टोमणं सुरू झालं. जी आली ती पांढऱ्या पायाची झाली ना गोष्टी. आता काय ते सांगायला वेगळं नाही, आताच दिवस बदललं नाही, पण पूर्वीचा काळ भयान होता. हा म्हणता साल 1956ला तिसरी मुलगी झाली. 4 वर्षामध्ये 3 मुली झाल्या. 56 साल संपत आलं होतं, 57 सुरू झालं. 57 सालाला मामा एप्रिलच्या महिन्यामध्ये तळ घेऊन तिकडे आला. या बाईने काय दुःख सांगावं मामा, पण नित्य नेम सोडला नाही. ह्या बाळारामाने नित्य नेम सोडला नाही. मामाची बकरी महिना राहू, 1.25 महिना राहू, 1.5 महिना राहू, दिवसभर मामाच्या तळावर राबायचं, पाणी भरायचं, सापण काटो आणायचं, बाजारासाठी जिन्सा आणून द्यायच्या, पडल ती काम करायचं. या बाईनं, ह्या जनाबाईनं काय करायचं, घरचं सगळं आवरायचं, लेकरा बाळांचं आवरायचं. जसं माझ्या ताईनं आता भाकरी आणली ना बाई, तशी तिने काय गठूड असेल घरात, आपलं काही असेल ते बांधायचं आणि मामाच्या तळावरती यायचं. समजा मेंढक्याला वाढायचं, समजायला निघून द्यायचा आणि समजायचं जीव झालं सवर सगळं आवरायचं. त्या तळाची झाडलोट करायची, भांडी घासायची, पडल ते काम करायचं. 57 साल गेलं. 1958ला पुन्हा मामा माघारी फिरून आला. मे महिना आणि मामाचा तळ आता खाली सेनापती कापशीकड खालच्या भागामध्ये औरमाळकड निघणार आहे. त्या दिवशी 4-5 दिवस घरामध्ये कटकटी सुरू झाल्या, घरामध्ये भांडणं सुरू झाली आणि नाही नको त्या गोष्टी बोलावं लागल्या, ऐकावं लागल्या त्या जनाबाईला. आणि मग घरामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आणि रावापाला लोक सांगू लागले, घरातल्या बाया माणसं सांगू लागली, अहो काय कमी आहे आपल्याकडं, त्या बाळारामाचं 3रं लग्न करूया म्हणजे, परपोर पाहिजे. आणि ही शब्द जेव्हा जनाबाईनं ऐकलं, तिला सरळ सांगितलं की तुला आता आम्ही तुझ्याच्यानं काय आमच्या वंशाला दिवा मिळणार नाही, आम्ही 3रं लग्न करू म्हणून. वाईट वाटलं तिला. रात्रभर झोप आली नाही माईला त्या की आता मला सोबत येणार, आता आम्हाला बाजूला टाकलं जाणार, आम्हाला कोणी जीव लावणार नाही, मोलकरी म्हणून राबावं लागलं. रात्रभर जागले. सकाळच्या पारी भाकरी बनवल्या, भात बनवला आणि तलावरती घेऊन आल्या. त्या दिवशी मामाचा उत्तळ होता. मामा समोर बसली, समज लागलं. गटोडं भानोकरी समोर बसली होती. मामाला माणसं भेटत होती, जात होती, येत होती. मामा सगळ्याची विचार करत होता. काही गोष्ट लक्षात ठेवा दादांनो, गोष्ट लक्षात ठेवा, मामाच्या पशी आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस माझा देव करत असतो.
प्रत्येक माणसाची विचारतेस माझा मामा करत असतो. त्या वेळेला सुद्धा करत होता ना, आज सुद्धा विचारतेस करतो नाही बघ मोकळा. माझ्या पोटी पोहार नाही जन्माला आलं, माझा काय दोसरं द्यावा त्याच्या. पण आता मला सवत आणणार आहे ती माझ्या मालकाचं, माझ्या धन्याचं अजून बी लग्न करायचं म्हणते. ही मनामध्ये सांगते. आणि मामा समजाच ऐकत होता. मामाचं लक्ष तिच्याकडे होतं. असं कण्याचं भांड साईडला होतं बरं का. आणि मामाने त्या कण्याच्या भांड्यामध्ये हात घातला उजवा, काठी खांद्याला टेकावली, भांडा कांबळा असं सारलं माझ्या देवानं. कांबळ्यावरती माझा पायथान घालून देव बसलाय हो. आणि देवानं त्या भांड्यात हात घातला, मुठभर कान्या घेतल्या आणि त्या जणीला आवाज दिला, पोरे इकडे ये. जणीबाई पुढे आली आणि जगाच्या मालकानं तिच्या हातावरती कन्या ठेवल्या. तसा कन्याचा प्रसाद बघितला, डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं, टप टप खाली पडायला लागली. सांगू लागली, देवा ए मामा तुझ्या हातानं तू आज मला कन्या दिल्या सोयरे देवा. ए म्हणला पोरे का ग म्हणला रांडाचे, मी हाय नव, का चिंता करायलीस तू. आणि तिने घास मोडला आणि पहिला घास कन्याच्या तोंडात टाकला. देवाला सांगते, देवा ए मामा ए माय बापा, अरे तू कन्या दिल्या, लय पवित्र प्रसाद हाय रे तुझा. देव हसला आणि दुसरा घास खाल्ला. पहिला घास खाल्ला, तिच्या मुखात शब्द निघाला. दुसरा घास खाल्ला, आनंदानं खात होती. मामा निघून गेला पुढच्या गावाला. हा म्हणता म्हणता दिवस मे महिना संपून गेला. साल 1958चा मे महिना संपला. दिवस लोटत चालले. जून महिना आला, जुलै आला, ऑगस्ट आला, सप्टेंबर आला. पुन्हा ती गरोदर राहिली आणि लोक घरची टोमणं मारू लागली. अजून एक सांभाळायचं ब्याग आलं. काय नाना गोष्टी होत होत्या. दिवस फिरत चालले. हा म्हणता म्हणता 1959 आलं आणि एप्रिल महिन्याला मामाचा तळ त्या अवस्थेत आला होता. आणि मग या अवघडलेल्या अवस्थेमध्ये मामाच्या तळावर येऊन काम करायचं, राबायचं अखंड चालू आहे. मे महिना सुरू झाला आणि मामाचा तळ लगेच हलून गेला. मामा तिच्याकडे बघायचा, हसायचा, देवाला आनंद व्हायचा. आणि तळ गेला खालच्या भागामध्ये. आरभावेच्या गावामध्ये तळ होता. जूनचा महिना चालू झाला होता. आरभावेच्या गावामध्ये तळ होता. तारीख होती 1 जून 1959. आणि या जनाबाईची डिलिव्हरी झाली, ती प्रसव झाली, ती बाळंत झाली आणि गोड गोंडस असं वर्ग जन्माला आलं. लय आनंद झाला, लय आनंद झाला. तिचा आनंद गंगात पाहुणा. तिला आठवलं, माझ्या देवानं मला कन्या आणली, कन्याचा प्रसाद दिला होता आणि सांगितलं होतं, पोरे हाय नव, तू का चिंता करायलीस. आणि तो कन्याचा प्रसाद मुलगा जन्माला आला. आनंद झाला आणि नाव ठेवलं आप्पा. सगळे आप्पासाहेब आप्पासाहेब म्हणू लागली. हा महिना म्हणता म्हणता 6 महिने गेलं. 1959 संपलं, 1959 संपलं, 60 सुरू झालं. 60 सुरू झालं, जानेवारीचा महिना आला. परंतु नियतीला हे सुद्धा मान्य नव्हतं. त्या घरात पोरं जगतच नव्हती. ह्या बाळरामाच्या पोटी जन्मलेली पोरं जगत नव्हती. ती पोरं 3-3, 6-6 महिन्यांनी मारायची ना. तसंच झालं. 6 महिने लोटलं गेलं आणि जानेवारी 1960ला तो आप्पा पुन्हा आजारी पडला. आणि सगळ्याच्या हृदयाचा ठोका चुकला की पोरगा आजारी पडलं, पोरगा आजारी पडलं. ते उरुस, दवाखानं, वैद्य सगळं चालू झालं. त्या दवाखान्यात दाखव, त्या दवाखान्यात दाखव. उपचार सुरू झाले. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च महिना आला, लय उपचार केलं. एप्रिल महिना आहे, मामाची बकरी आलेली, तिकडे दवाखाना चालू आहे, तिकडे बकऱ्याची सेवा चालू आहे. बाळारामाला गावावरती जायचं, पोराला देवदिवशी दवाखाना करायचं. एप्रिल महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात निपाणीच्या दवाखान्यामध्ये ही पोरगा हार्टबीट होतं. डॉक्टरने सांगितलं, बाळारामाला बोलावलं. दोघंही नवरा बायको तिथे. मामाचं तळ गावाचं, मामाचं सगळं आटून दवाखान्यात पोराला घेऊन गेली आणि सांगितलं. डॉक्टरने बोलावलं. हायला वाटलं काही उपचार व्हा, एवढा मोठा सरकारी दवाखाना निपाणीचा.
आणि डॉक्टरनी सांगितलं हो बाळारामाला, हे म्हणले कुणीकडे तुम्ही तुमचं पोरगं घेऊन जावा, मी तुमच्या पोराला ऍडमिट करून घेणार नाही. आणि असं म्हटल्यावर ते हात जोडले ह्या बाळारामाला सांगितलं, का हो डॉक्टर, पण आमचं पोरगं बरं होईल ना. डॉक्टर शांत झाला आणि सांगू लागला, डॉक्टर बाळाराम तुझं पोरगं जगणार नाही. बापाच्या पायाखालची जमीन सरकली ना तेव्हा. आणि सांगू लागला की तुझ्या पोराच्या पोटामध्ये गाठी झाल्या, त्या गाठी काढणं शक्य नाही आणि त्याचा उपचार आमच्यापाशी नाही. तुझं पोरगं जितक्या दिवस जगल हे तुझं तू बघ, पण हिथं काय ठेवू नको. बापाच्या पायाखालची जमीन सरकली होती दादा. पोराचं मरण बापानं ऐकावं, हृदयाला तीर पडला, बहू झालं, बाहेर आला. त्या जनाबाईला वाटलं की डॉक्टरने काय विचारलं, मी काय सांगितलं डॉक्टरनं, होईल ना आपला आप्पा भरा, काही सांगणार होता. ती विचारत होती, हा बोलत नव्हता, पण डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. जनाबाईला काय कळायचं ते कळून गेलं. दोघं घरी आली. बाळाराम नित्यनेमानं मामाच्या तलावरती गेला. एप्रिल महिना संपून गेला. हे दादांनो, सोमवारचा दिवस 16 मे 1960 सोमवारचा दिवस आहे. आणि त्या दिवशी पोरग फार आजारी झालेलं आहे. हातापायाची काढत पिवळं पडायला लागलेलं आहे. हालचाल कमी झालेली आहे. बाळाराम कुणीकडे तळावरती आहे. त्या आईच्या हृदयाचा ठोका फुटला. पटकन घरात जे काही कन्या बांधल्या होत्या त्या कन्या घेतल्या, तळावरती आली, सगळ्या वाढल्या, झाडलोट केली वाघरीची. जाता जाता मालकाला सांगितली, धनी आज सांच्याला घरी लवकर या, आपला लय आजारी आहे, काय होईल कुणास ठाऊक. आणि मालकाला सांगितलं. बाळारामाचं लक्ष लागत नव्हतं कामामध्ये. दिवसभर कामं केले, सरपान काटून सगळं केलं की जनाबाई जात असताना पदरामध्ये कण्याचा प्रसाद बांधून घेतला. आणि प्रसाद बांधून घेतल्यावरती बाई निघाली. मामाने आवाज दिला, ए पोरे, अरे 4 घास खाऊन जा. त्यावेळेला सांगितलं, मामा घरी लय काम पडलंय हो, केलं पाहिजे नाही. घेतलेत कण्याबरोबर. पोरग आजारी होतो, पोराचं काय होईल हे सांगता येत नव्हतं. घरी गेली. हे माहिती ऐका, कन्या पण काहीतरी इच्छा झाली आहे होती. तशाच कन्या वाळून गेल्या. लेकराला घेतलं, डोळ्यातलं पाणी घालत होते. लेकरू मधून अजून उचक्या देत होत, रडत होत. दूध पाजलं तरी देत होतं, कधी उलट्या करत होत. रक्ताची हालचाल सुरू झाली होती त्याला. सांच्या वेळाला बाळाराम घरी आला. हे माहित होतं देव किती मोठा आहे बघा. त्या दिवशी त्या दोन्ही आई बापाला झोप लागली नाही. दोन्ही जागे का, त्यांचं लेकरू मरणाच्या दारात आहे. अरे आई जागी आहे, तिचं लेकरू, तिच्या पोटचा गोळा मरणाच्या दारात आहे. बाप जागा आहे, त्याचं लेकरू मरणाच्या दारात आहे. म्हणून दोघं जागी आहे. अख्खं ब्रह्मांड शांत झालंय दादा, अख्खं ब्रह्मांड शांत झालंय. पण या जगाचा मालक त्याच्या तंबूमध्ये 2 पायावरती बसून आहे. का, माझ्या लेकीचं पार मरणाच्या दारात, यम त्याच्या दारात उभा आहे. आणि मी जर झोपलो तर यम त्याला येईल, तो काळ येईल आणि घेऊन जाईल. 2 पायावरती माझा देव रात्रभर बसून राहिला. रात्रभर त्या बाळाराम पुणेकराच्या पोराचं राखण माझ्या देवानं केले. आणि सकाळ उजाडली. 17 मे 1960 सुरू झालं. मंगळवारचा दिवस आहे. देव उठून बाहेर तंबूच्या आला. सूर्यनारायण उदयाला आला आणि देवानं काठी आपटली. सांगितलं, ए सूर्यनारायणा, येळ गेली रे नारायणा. आणि देव नेहमीच्या कामाला लागला. सकाळच्या बारीक वार जरा तरतरी झालेलं बरं वाटलं या दोघांना. बाळाराम तळावरती आला, बायको बरोबर आली. आणि त्या दिवशी येताना दोघांनी विचार केला सगळ्या पाठव की देवाला घारणं सांगायचं, देवा आपण मागून घेऊ. परंतु येत असताना ती बायको सांगू लागली, धनी कशा पाय ओझं घालायचं, आपल्या प्रारब्धाचं भोग आहेत नव, ते आपण भोगूया. आज ना उद्या देईल की बुवा. पुन्हा विचार बदलला. तळावरती आली. पण येताना सांगितलं, पण देवासनी सांगा की देव आता दुसऱ्या गावाला जायचं म्हणतात, पण आपल्या गावाला देवासनी बोलवा की, आपल्या घरला देवासनी बोलवा की म्हणून सांगू लागले. आणि मग त्या मंगळवारच्या दिवशी
त्या बाळाराम पुणेकरी मामाला घेऊन म्हटली, देवा तुम्ही आमच्या घरी नाही येणार म्हणे, तुझ्या शाळ्या मेंढ्याचा तर माझ्या रानात मी पडू ती केलं देवा, चढ केलं देवा, 4 दिवस राह केलं. त्यावेळेला देव बोलला, हे म्हणला बाळारामा, अरे राधाच्या मी इथं हाय ना तिथं बी हाय, तसं नाही हो देवा, पण तुम्ही आलाच नव त्या शाळ्या मेंढ्यांचं पाऊल लागते, आम्हाला बी सेवा करायला मिळेल असं म्हणतो नव. हे मग देवानं आदेश दिला सगळ्या गरडाला, हे म्हणला उद्या तळ हलवायचा, बाळारामाच्या शेताकडे जायचं. बुधवारचा दिवस होता, 18 मे 1960, आणि तळ निघाला आणि बाळाराम पुणेकरांच्या रानात तळ पडला. दिवसापाठी मग दिवस चाललेत, आनंद आनंद, इतका आनंद, राब राब राबायचं. पण पोरग घरामध्ये आज आले. 25 मे 1960 वार बुधवार, त्या दिवशी अमावस्या आहे, काळी रात्र सुरू होणार आहे आणि काळ झडप घालणार होता. आणि त्या दिवशी सकाळच्या पारी पोराच्या जीवाची घाई होत होती, उलट पालत पोर होत होतं, मोठ्यानं रडत होतं. आणि रडता रडता पोराचा आवाज बंद झाला, आवाज बंद झाला, फक्त पोट हापक्या मारत होतं. देवाच्या तळावर आणायला आणि आंबील बनवलं या, पोरग हापक्या मारायला लागले. काही सुचत नव्हतं. बाळाराम मामाच्या तळावरती तेवढ्याही याच्यामध्ये त्या जनाबाईनं सगळं घेतलं. तर मामापाशी आली, तिथं सगळं वाढलं, प्रसाद घेतला नाही, मामाची भेट घेतली नाही, कुणाला भेटली नाही. मालकाला जाता जाता सांगून लागली, आपलं पोरग आता गेल्यासारखं आहे, तरी तुम्ही लगबगी न घालला या, ये लावू नका, लय बालकस आपा लय कसं करतो या. आणि समजासनी निरोप गेला या. 10 वाजता निघून गेली माघारी. मामानं बघितलं, आज जणी माझ्या जवळ आले, देवाला सांगितलं, ती रात्र आहे, और कसं करताय, आमोशीची रात्र आहे. त्याही रात्री अख्खं घरदार जागे, इकडं मामा जागा आहे. भल्या रात्रीला काळ दारावरती उभा आहे आणि मामानं आवाज दिला सूर्यनारायणाला. अरे हे तिला दाखवायचं होतं म्हणून तिच्या हातचं तुकडं घातलं वैर मला. सकाळ झाली, सूर्यनारायण झाला, त्यावेळेस सूर्यनारायणी प्रकाश दिला नव्हता, ढगाळ वातावरण आहे. देवानं सगळं आटापल्यावर देव उभा राहिला, हातात काठी घेतली, कांबळ खांद्यावरती घेतलं, बिराट आपल्या पोराला आवाज दिला, ए चला ना म्हणला, आज आपल्याला गेलं पाहिजे. आणि देवानं आवाज दिला, सूर्यनारायणाला देव सांगू लागला, ए सूर्यनारायणा, अरे हे दिल दाखवायचं होतं तर कशाला रे त्याच्या पायी मला सेवा करून घ्यायला लावलीस, का रे कशा पायी मला तू तुकडं घालायला लावलंस. हे सूर्यनारायणा, अरे आज या बाळू धनगरानं कुणाचा मी पगार बुडवला नाही नव, आणि इथून पुढं त्या बुडवणार नाही. अरे त्या पुरीनं, त्या धनीनं मला लय जीव घातलं आणि आमिर घातलं, तर आता तिच्यावरती संकट नाही नव. हे सूर्यनारायणा, या बाळू धनगराला पगार देण्याची वेळ आता आलेली आहे आणि आता त्या पगार देणार आहे. घराच्या दिशेनं हा म्हणता म्हणता घर आलं. पोरग शांत झालं होतं, अंग थंड पडत चालू होतं, माणसं गोळा झाली होती, आई रडत होती. हो, देवानं आवाज दिला, ए बाळारामा, ए कुणकेकऱ्या रांडाच्या, अरे कुठं आहेस तू. आवाज देवाचा घुमल्याबरोबर समजी पळत आली. देव बघितला, देवाच्या हाताला धरून आतमध्ये नेलं. झालं उरकलं. देवाच्या हाताला हातमध्ये धरून नेलं, देवाचं पाय पुजलं आणि देवाचं पाय पुजल्यावरती समजी दर्शन घेत होती. आणि या देवाच्या समोर ह्या आईनं आपलं लेकरू आणून ठेवलं आणि देवाला काही बोलली नाही. त्या देवानं सांगितलं, भंडारा लावला आणि देवानं सांगितलं, हे जणे काय बी काळजी करू नकस, मी हाय नव. आणि देव निघून गेला. तो बाळाराम पुणेकर मामा गेला तसा तरतरीत बरा झाला. मामानं त्याला जीवदान दिलं, यमाला माघारी पाठवलं. आणि आज जरी तुम्ही हळदीच्या गावामध्ये गेलात ना, आप्पासाहेब बाळाराम कुणकेकर, जनाबाईचं पोरग, मामाचं लेकरू, आजही 66 वर्षाचं जिवंत आहे. एवढा अधिकार माझ्या मामाचा आहे. सेवा करा, मामाची भक्ती करा, देव तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. झालेली सेवा हे घ्या, तयारी करून झाले, उद घालायचं घ्या. 9 वाजल्यात.
ऐका महिना बाजूला सारखा उदाला पुजारी हे चला सगळे बसून घ्या खाली. संयोजक आयोजक ही माणसं सगळी आडवी साईडला करा. खरा साईडला सगळी. कुणी इथं फिरू नका आडवं. उदाला आडवं जाऊ नका. मधली जागा करा. मधली जागा करा. देवाच्या समोरची जागा सोडा. बोल नका. लक्ष द्या. हे महिने जगाचा मालक त्या बाळरामाच्या घराच्या दिशेने निघाला. कशापायी निघाला असेल? आज मृत्यूच्या दाढीमधून काळाच्या जबड्यातून त्या पोराला माघारी आणायचं. कशासाठी गेला असेल? हे पोरांनो, तुम्हाला मी हात जोडून नाही साष्टांग दंडवत म्हणून विनंती करतो. गड्या तुम्ही इथं कालवा करू नका. मी थांबतो, तुमचं चालू राहू द्या. माझं अजिबात काही म्हणणं नाही. तुम्ही ऐकावं असा माझा आग्रह अजिबात नाही. विनंती. हे माहिती कशासाठी देव गेला असं? का बरं ह्या ब्रह्मांडाचं त्यांनी नेमच मोडून टाकला? कशाच्या द्वारा माहिती नाही. ही जनाबाई दररोज येत असताना मामांसाठी, मामांच्या मेंढक्यांसाठी कन्या, आंबील, भाकरी, भात जे असेल ते घेऊन येत होती. हा बाळाराम पुणेकर मामाची बकरी आली ना, दिवस रात्र मामाच्या बकऱ्यासाठी राबायचा. मामाच्या तळावरती राबायचा. परपंचाकडे कधी डोकून बघितलं नाही. ती भक्ती, जी भक्ती ना माया परपंचावरती पण होती ना, पण तेवढंच प्रेम मामाच्या परपंचावरती केलं. हा परपंच हा मामाचा परपंच हो. ह्याच्यावरती तुम्ही आम्ही प्रेम करायचे, तुम्ही आम्ही काळजी घ्यायची, तुम्ही आम्ही ह्याची हा परपंच चालवायचा. तो परपंच तो बाळाराम पुणेकर चालवत होता. आणि त्या परपंचाचा पगार आहे मामांसाठी, मामांच्या मेंढक्यांसाठी आणलेल्या कन्याचा पगार हे माझ्या देवानं द्यायचं ठरवलं. आणि 26 मे 1960 गुरुवारचा दिवस आहे. आणि सकाळच्या पारी 10 वाजता माझा देव निघाला बाळरामाच्या घराकडे. हे गर्दी झालेली आहे. सासरवाडी गावातच होती. गावातली माणसं आली, पाहुणं रावलं सगळे आली होती. आणि पोरग कुठं तरी थोडस पोट हलायचं, कधीतरी छाती हलायची. पोरग शेवटच्या घटका मस्त. आणि शेवटच्या घटका मोजत असताना माझा देव तिथं गेला. त्या आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. तिथं देव गेला. देवानं आवाज दिला, हे बाळारामा कुठं हाईस रे तू? असं म्हटल्याबरोबर बाळाराम पळत बाहेर आला. घरातली माणसं आली. देवाला हाताला धरून त्या वस्तीच्या बाहेर नेलं. देवाच्या पायावरती पाणी घातलं. त्यांच्या ढेलजीमध्ये एक चोपाळा होता. त्या चोपाळ्यावरती घुंडी हाताळली आणि मामाला तिथं बसवलं. आणि मामाला तिथं बसवलं. समजी लोक पाया पडत होते. देव सगळ्याच विचारपूस करत होता. त्यावेळेला ह्या आईच्या हृदयाचा ठोका चुकला होता. ही पाया पडायला आली नाही. ही पळत पळत घरात गेली. आतल्या खोलीमध्ये पोर होतो ना, पुन्हा त्या पोरापाशी गेली. मामाचा आवाज ऐकून बाहेर आली होती. त्या पोरापाशी पळत पळत घरात गेली. पोरग उचललं. आणि पोरग उचलल्यावरती त्या पोराला छातीला कवटाळलं आणि सांगू लागली, लेकरा आता म्या तुला घेऊन जाते आणि मामाच्या पायावरती घालतील लेकरा. हाच पतवड वाटलं होतं की देवाला काही बी सांगायला नको, पण आता सांगितलं पाहिजे. तू गेला तर म्या जगू शकत नाही. सांगू लागली. पोरग उचललं. माणसांची गर्दी होती. त्या गर्दीतनं घेऊन आली आणि मामाच्या समोर गुडघ्यावरती बसली. गेली तू समोर धरलं ग नाही. समोर धरल्याबरोबर माझा देव सांगू लागला, हे जणे काय झालं ग तुझ्या पोराला? थोडा शब्द निघत नव्हता. डोळ्यातनं पाण्याच्या धारा माई लागल्या होत्या. टप टप पाणी खाली पडत होत. कसा तरी शब्द कुठला सांगू लागली, देवा ए मामा
मामा माझं लेकरू जगणार नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आहे रे. आजच्यापासून लय आजारी आहे. हे मामा माझं लेकरू गेलं ना, मी आधी जगणार नाही रे. तुझी लेक काय बघ पुढच्या वेळेला तू येशील ना, त्या वेळेला मी तुला निमित्त घेऊन नाही येणार बघ देवा. आणि देवाच्या पायावरती ठेवलं वरती पोरग तरी रडू लागली होती. काही थांबत नव्हतं. अरे माझा देव तिथं कर्म रेषा पुसायला आला होता, प्रारब्ध बदली करायला आला होता. सगळा भार माझ्या देवाच्या पायावरती ह्या जनाबाईनं घातला. देवानं त्या भंडाऱ्याच्या पाठीवाकडे नजर गेली, हात घातला माझ्या देवानं त्या भंडाऱ्यात आणि स्वतःच्या हातानं त्या आप्पासाहेबाच्या कपाळाला कपाळ भरून भंडारा लावला. माई दादांनो का म्हटलं माहिती की कपाळभर भंडारा लावला म्हणजे प्रारब्ध बदलण्याची, कर्मरेषा बदलण्याची ताकद ह्या भंडाऱ्यामध्ये. त्या आप्पासाहेब पुणेकरांच्या कपाळाला माझ्या देवानं, त्या लहान 1 वर्षाच्या लेकराच्या कपाळाला माझ्या देवानं 26 मे 1960 कपाळ भरून भंडारा लावला. अरे कर्मरेषा पुसली, प्रारब्ध पुसलं, नवीन प्रारब्ध माझ्या देवानं लिहिलं आणि देवानं भंडारा हातावरती दिला. त्या जनाबाईला सांगितलं, ए पोरे, अरे म्या तुझ्यासाठी आलो, तुझ्या लेकरासाठी आलो. तुझा पगार द्यायला मला इथं यावं लागलं. काय बी काळजी करू नकोस, हा भंडारा दिलाय नव, हा तुझा पगार आहे. ह्या लेकराला प्यायला दे, बाकी तू काय बी काळजी करू नकोस. ते उठला तडा निघून गेला. लय आनंद झाला. माझा देव आला, माझा मामा आला, माझा बा आला, माझी माय आली. कवठाला लेकराला. अरे मामा दुसऱ्या दिवशी 27 तारखेला तळ मामाचा हलून गेला खालच्या भागामध्ये. स्वर्ग नीट झालं, ठणठणीत बरं झालं. सुंदर अशी त्या आप्पासाहेबांनी पण सेवा केली. आज जरी हळदीच्या गावात तुम्ही गेलात ना, त्या आप्पासाहेब पुणेकरांना जाऊन भेटल्याबरोबर दिसते. एक प्रश्न विचारला ना, फक्त एवढा प्रश्न विचारला ना, कसा होता व तुमचा माझा मामा, कसा होता व आपला मामा. लगी डोळ्यात पाणी उभं राहतं. आणि आज सुद्धा ती माणूस आप्पासाहेब आपल्या लेकरा बाळांना, सगळ्या जगदुनियेला सांगतो, अरे मी 1च वर्ष जगणार होतो, पण मला जीवदान माझ्या मामानं दिलं. या जीव माझ्या मामाचा आहे. आज सुद्धा सांगतो, इतकं उपकार करणारा देव आपला बाळूमामा आहे, इतकी कृपा करणारा आपला बाळूमामा आहे. महाराज काळाला सुद्धा माघारी पाठवण्याची ताकद माझ्या देवामध्ये आहे. कर्म सुद्धा बदलण्याची ताकद माझ्या मामामध्ये आहे. माझा देव त्या याला सांगायचा, अरे म्हणला माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, मी आलोय नव, मी अभि कर्म फेडायला आलोय. आणि तुम्ही आलाय नव, तुम्ही बी कर्म फेडायला आलायचा. पण एक गोष्ट खरी हाय, अरे ज्याने ज्याने माझ्या तंबूचा रस्ता धरला नव, ज्याने ज्याने माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली नव, त्याचं कर्म बदलण्याची ताकद माझा देव सांगायचा. आणि देवाना आज सुद्धा देव कर्म बदलतोय, प्रारब्ध बदलतोय. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृती त्याचा नाश झाला. त्याची कृपा झाली ना, त्या प्रारब्धाचा नाश माझा देव करणार आहे. फक्त काय लागतं व माझ्या मामाला, मामानं काय द्यावं ना, म्हणून येऊ नका. हे माझ्या माई दादांनो, तुम्ही इथं या, मामाची सेवा करा, मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा. देव इतका मोठा आहे, आपला मामा इतका मोठा आहे, त्याने आजपर्यंत कुणाचा पगार बुडवला नाही, इथून पुढेही बुडवणार नाही. तुम्ही फक्त सेवा करा, तुम्ही इथं येऊन राबा, कष्ट करा, तुम्ही तुमचं काम करा, मामा मामाचं काम करेल. इतकं देईल, इतकं देईल, अरे जोडी सुद्धा पुरी पडल एवढं देईल. आपण आपलं काम करावं आणि मामानं मामा काम करताय. एक सांगू, ज्याला मामांसाठी वेळ आहे, अरे वा तानाजी या, कधी आला, कधी भेटायचं, बस तिथं बस बुध बुधाला गेला. मामा सांगायचा, बघा ऐका माझ्या माईंनो, ज्याच्या जवळ मामासाठी वेळ आहे, त्याच्यासाठी या मामाला वेळ आहे. जो मामासाठी राबला, जो मामांच्या बकऱ्यासाठी राबला, माझा देव अखंड त्याच्यासाठी राबतोय. म्हणून देवाची सुंदर सेवा करा, त्या शेळ्या मेंढ्यांची सेवा करा. देव तुम्हाला तिथं भेटल्याशिवाय राहणार नाही. माझा मामा कोण सांगतो मामाने समाधी घेतली व
महाराज मामा माझी समाधी घेतलीच नाही. या कलियुगातला चिरंजीवी देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. माझा देव राहिलाय. कशासाठी? तुम्हा सगळ्यांचा परपंच प्रत्येकाच्या गावाला जाऊन भेट देता यावी म्हणून. देव गेलाच नाही. माझ्या देवाने सांगितलं मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. मामांना माहितीये माझ्या मनाचं काय आहे का सांगायला. माझा देव सांगून गेला. अरे जो मला हाय म्हणल त्याला मी हाय, जो मला नाही म्हणल त्याला मी कधीच नाही. देवानं सांगितलं हाक मारा ते उभा राहतो, सुंदर अशी सेवा करा. माझ्या देवानं सांगितलं त्यावेळेला मेंढ्यानं मेंढक्याला जग दुनिया गातावेल, मेंढीच्या जीवावरती मेंढका सुखी गा राहील. मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी, मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील. मेंढ्यानं तुम्ही पालखीतनं मेरीसला, मेंढीच्या गळ्यात तुम्ही पुतळ्याच्या माळा गा घालसेला. माझ्या देवानं सांगितलं देव कुठं आहे तर देव त्या बकऱ्यामध्ये आहे. म्हणून सुंदर अशी मेंढी माऊलीची सेवा प्रत्येकाने करायची. इथं तळावरती आला ना सर्वांनी सुंदर अशी शिस्त पाळायची. आमोशा तुमच्या या ठिकाणी संपन्न होईल. एकादश संपन्न झाली, आमोशा संपन्न होते. ह्याच्यासारखा दुहेरी योगच कुठला नाही. दुग्ध संख्या योग म्हणावं. द्वादशीला महत्व माहिती तुम्हाला किती आहे? मी मगाशी एक वाक्य सांगितलं, 33 कोटी देवांची हजेरी ह्या भंडाऱ्याच्या गादीला आहे. द्वादशीचा उपवास सोडायला पंढरीचा पांडुरंग मामांच्या बकऱ्यामध्ये असतो. ही वस्तुस्थिती आहे. आज या ठिकाणी पांडुरंगाचं पाऊल लागलं, 33 कोटी देवांचं पाऊल लागलं आणि आमोशा तुमच्या इथं संपन्न होणार. तुमच्या पाठीमागचा काळ भगवंत घालवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या देवाच्या आमोशाची वारी? केवळ आणि केवळ आमोशाला आपण आत्मापूरला जातो का? तुमच्या आमच्या पाठीवरचा जो काळ आहे ना तो काळ जोडपून मामाने काढावा म्हणून जात असतो. पण देवच तुमचा काळ काढण्यासाठी काळाच्या आणि कलीच्या पाठीवरती काठी मारण्यासाठी देवच इथं आलाय तुमच्यासाठी. म्हणून त्या मामांच्या शाळेमध्ये सुंदर अशी सेवा करा. सर्वांनी शिस्त पाळायची, सर्वांनी ह्या उत्सवाला सहकार्य करायचं. 2 माणसं 4 माणसं 10 माणसं एकत्र या, अन्नदान करा. खाऊन बुडवणारा माझा देव नाही, खाऊन बुडवणारा माझा देव नाही. अरे ज्यांनी मापट्या चिमट्याने खर्च केलं, पहिले आधुनिक पोत्यानं त्याला दिलं. त्यांनी 10 रुपयानं खर्च केलं, 100 हजारानं दिलं. ज्याच्या शेतामध्ये माझ्या मामाची शेळ्या मेंढ्या चरली ना, अरे त्याचं पीक सोन्यासारखं माझ्या देवानं फुलून टाकलं. खाऊन बुडवणारा माझा देव नाही. हा सगळ्यांचा उत्सव सगळ्यांनी सहकार्य करून करायचा. सर्वांनी अन्नदान या ठिकाणी करायचं. सर्वांना मेंढी माऊलीला चारा द्यायचा. तिथं आल्यानंतर शिस्त पाळायची. चपल्या कुणी घेऊन यायच्या नाहीत, मेंढक्यांच्या पंक्तीला कुणी बसायचं नाही. पहिलं देव जेवला पाहिजे का तुम्ही जेवला पाहिजे? पहिलं देव जेवला पाहिजे का नाही? पहिलं मेंढक्यांना बसू दे म्हणजे माझा देव जेवला.
पहिल्यांदा मेंटेनची पण गत, मग तुम्ही त्यांचं नियोजन करा, मग तुम्ही तुमच्या नियोजनाने घ्या. मी काही ठिकाणी बघितलं येळे मामा मेंटेनला सुद्धा बसून देत नाही, स्वतः पहिली बसत्यात. कशाची घाई, कुठं जायची घाई करून, आणि घाई करून सकाळ नाहीच खावलं म्हणजे मग बाबा मारायचा. मेंढर आपल्यासाठी महत्वाचं, मेंढर आपल्यासाठी महत्वाचे आहे. तेव्हा संयोजक आयोजन काळजी घ्यायची बरं का. मेंढ्यांना काही कमी पडणार नाही, त्यांच्या पंक्ती व्यवस्थित बसतील, कारण त्यांना सकाळी उठायचं, गात्यामध्ये पिल्लं पाजायची, सगळं आवरायचं, दिवसभर बकरी राखायची, पुन्हा संध्याकाळी आली की सगळं काम आटपायचं. खूप मोठा काम असतो. आपल्यासाठी देव तिथं आहे, त्यांची सुंदर अशी सेवा करा. जाता एक गोष्ट सांगून जातो, ऐका माझ्या माई दादांनो, जीवन जगताना जाणारी भान ठेवा. आता मामाचा रस्ता धरलाय ना, हा रस्ता कधी सोडू नका. जिथं जिथं मामाची बकरी असते तिथं पोहोचायचा प्रयत्न करा. मामांच्या मेंढ्यांना बकरी नेत जावा. आत्मापूर जा, आत्मापूर डोळे भरून पहा. साक्षात धरणी मायवरचा स्वर्ग म्हणजे आत्मापूर आहे. आणि त्या स्वर्गामध्ये माझा देव विराजमान आहे. त्या स्वर्गाला जाऊन कधीतरी भेट द्या. स्वर्ग आहे आत्मापूर, आणि इतकी ताकद माझा देव जगदुनियाला सांगतो. तिथं गेल्यावर देव काय सांगतो माहितीये, हे माझ्या लेकरांनो, तुम्ही आलाय ना, काय बी काळजी करू नका. कोण तुझ्या केसाला धक्का लावतोय, अरे म्या हाय नव. मामानं त्यावेळेला सांगितलं, तळा हे म्हणला, हे माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, तुम्ही तळावरती आल्यावरती काय बी काळजी करू नका सा. अरे तुमच्या केसाला जरी धक्का लावला नव्हे कुणी, हे माझ्या लेकरा, अरे माझ्या प्रभूचा रस्ता धरलाय नव्हे तू, अरे तुझ्या केसाला जरी धक्का लावला नव्हे तर बाळू धनगर त्याच्या तोंडात पायथ्यात झालं. आणि मग देव सांगतो, अरे तुम्ही आत्मापुराला आलाय नव, अरे या पंचमहाभूताला माझ्या दरवाजा समोर मी डांबून ठेवलंय. कधीतरी आत्मापुरात गेला ना, तो पिंपळ बघा, 5 फांद्यात महाराज पिंपळाला. तर का महाराज, आत्मापुरात जो पिंपळ आहे तो सोन्याचा पिंपळ आहे. त्या पिंपळाला 5 फांद्या आहेत. माझा देव आज जगदुनियाला सांगतोय की पंचमहाभूत मामाच्या ताब्यात, म्हणजे चराचरावरती सत्ता फक्त आणि फक्त मामाचीच. कलियुगामध्ये सजीवावरती निर्जीवावरती नवे नवे चराचरावरती सत्ता माझ्या मामाची चालती. ते देवाची सुंदर अशी सेवा करा. जाताना जाणाने बात ठेवा. देवाचा उपकार विसरू नका, संतांचा उपकार विसरू नका, आई बापाचा उपकार विसरू नका, जेवताना शेतकऱ्याचा भार मानायला विसरू नका, आणि झोप घेताना सैनिकांचा भार मानायला विसरू नका. प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. झालेली सेवा मामाच्या जन्मार्पण सेवेला पूर्ण